झी मराठी, चर्चा ही होणारच। सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात संघटितपणे व एकजुटीने लढा उभारून संघर्ष केल्यास अशक्य लढाई सुद्धा जिंकता येते। त्यामुळे रत्नागिरी ते नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या मार्गातील भूसंपादनास चौपट मोबदला देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं श्रेय रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या आंदोलकांचं व विशेषतः महिला आंदोलकांचं असल्याचं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी निमशिरगाव तालुका शिरोळ इथं झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक वसंत भोसले होते। निमशिरगाव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रत्नागिरी नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या रस्त्याच्या भूसंपादनाचा मोबदला चौपट दराने देण्यास शासनाला भाग पाडून दीर्घकाळ सुरू असलेला ऐतिहासिक लढा जिंकल्याबद्दल माजी खासदार राजू शेट्टी साहेब व सहभागी आंदोलकांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना पुढे शेट्टी म्हणाले, राज्य सरकार अनेक शेतकरी विरोधी धोरणं राबवत आहेत। वास्तविक पाहता 2021 मध्ये राज्य सरकारनं भूसंपादनाच्या कायद्यात केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने संपादित केल्या जात आहेत। यामुळेच अंकली ते चोकाक या शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळणार होता। मात्र अंकली ते चोकाक या मार्गातील 10 गावातील शेतकऱ्यांनी व महिलांना रस्त्यावर उतरून संघटितपणे लढाई केल्यामुळे राज्य सरकारला चौपट मोबदला देण्याचा निर्णय घ्यावा लागला। या लढ्यात निमशिरगाव गावातील स्वाभिमानी महिला आघाडीच्या 24हून अधिक महिलांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला। मात्र रास्ता रोको, आमरण उपोषण, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणं यासारखे आंदोलनं केल्यानं व जिल्हाधिकारी यांनी पोलीस संरक्षण देऊनही भूसंपादनासाठीच्या मोजण्या बंद पाडल्यानं अखेर राज्य सरकारला शरणागती पत्करून चौपट मोबदला देण्याचा निर्णय घ्यावा लागला। अध्यक्ष मनोगतात बोलताना ज्येष्ठ संपादक वसंत भोसले म्हणाले, देशाला स्वातंत्र्य चळवळीतून मिळालेलं आहे। देशातील सर्व चळवळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। अशा काळात शेतकरी चळवळ टिकवणं सध्या मोठं आव्हान निर्माण झालं। शेतकरी चळवळीत महिला आंदोलकांचा सहभाग असणं हे चळवळीसाठी आशादायक चित्र आहे। देशातील शेती व्यवसाय संकटात आलेला आहे। आयात निर्यात धोरणामुळे लाखो कोट्यावधी रुपयांचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अजित पवार, पोपट मोरे, धनाजी पाटील, राजाराम देसाई, विक्रम पाटील, ॲडव्होकेट आर.बी. कागवाडे, ॲडव्होकेट सुधीर पाटील, ॲडव्होकेट संदीप चौगुले, विशाल चौगुले, सचिन शिंदे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत शांताराम कांबळे व प्रास्ताविक स्वास्तिक पाटील यांनी तर आभार मानसी पाटील यांनी मांडले। सी मराठीसाठी निमशिरगावहून गोमटेश पाटील। विकासाला आमचा विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली जर का शेतकऱ्याची थडगी बांधणार असाल आणि त्याच्यावर तुम्ही विकासाचे मनोरे उभा करता, त्याचं कारण ह्या अशा कायद्यामुळे आणि अशा प्रकारचे अन्यायकारक कायदे जे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे होते, हे सगळे बदला विकास कामासाठी तर सर्वकष संपूर्ण देशाला लागू होईल असा एकच कायदा करा। त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याची जमीन विकास